आवाज येतो का पावसाचा? पडतो एवढ्या जोरात एकदाच पडतो, पण ढग येत ना एवढे आलेत ना विचार बघ. एवढे सगळे असे ढग आलेले. ते बघायचं डोंगरात एवढे ढग आले, पाऊस पडतोय. जाम जोरात पडणार आहे आता. सकाळपासून थोडा 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 चाललेला आणि आता बघा आता किती वाजले, 7 वाजलेत बरोबर. टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. आणि आज सगळी तयारी केली मी, म्हणजे आज शनिवार होता तर सगळं बाथरूम सगळं क्लीन करायचं होतं, हार्पिक वगैरे टाकून. तर सगळं मस्त टाईल्स वगैरे धुवून घेतल्या बाथरूमच्या, सगळ्या दोन्ही पण. आणि आहे ना लादी वगैरे पुसली, दिनेशला टिफिन दिला, त्याचं सगळं केलं, त्याला नाश्ता वगैरे दिला. आणि नाश्त्याला आज त्याला चहा आणि पाव होता, पाव गरम केला आणि त्याला दिला. तो चहा पाव खाऊन गेला आणि मी सगळं क्लीन केलं, लादी वगैरे एवढे स्वच्छ एकदम क्लीन केला. आणि त्याच्यानंतर मग पूजा करायची, आंघोळ वगैरे झाली, पूजा करायची. पाऊस आहे ना सकाळपासून म्हणजे रात्रीपासून पडतोय, पण बारीक 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 पडतोय, असं दिसत नाही डोळ्यांनी, खूप बारीक बारीक. आता थांबला आहे तो, तर दाखवते मी तुम्हाला कसं बात तर सही आहे ना. आज पक्षी आले नाही, आज खाऊन गेली मी टाकलेलं कधीच. बघितलं कसं ग्रीन ग्रीन मस्त झाले. हे दाखवायला मला खूप आवडतं तुम्हाला, कारण का मी बघते ना, है ना, मस्त छान आहे. आजचं वातावरण आहे पाऊस, रिमझिम रिमझिम पाऊस झाला. मी घाबरली किती, अचानक आली तर घाबरली होती. काय माहिती आता तिच्यासाठी काहीच नाही मला. ते बिस्किट टाकलं तर खाते, तिला नाही बघते, तिला बिस्किट देऊन शोधते ती खाय, बिस्किट देते तिला. बिस्किट मी कधी टाकलं नाही तिला जास्त, ना 2 बिस्किट देते, 1 देते नंतर 2 देते. मला पण टाकते आहेत माझ्याकडे, तरी पण टाकते किचनमध्ये उठून टाकते. बघितलं तरी खात नाही, कशी करते. मॅडम प्रेग्नेंट आहेत, आता ह्यांना काय करायचं, प्रेग्नेंट म्हणून देते, तिची नाटकं केली. बघितलं खाल्लं नाही, आता माश्या येतील का नाही, मग पक्षी वगैरे खातील. चुप पाठवू का खाली आता. ती येईल परत. काही तिला मारत वगैरे नाही, पण तिची एवढी नाटकेत ना, तर बघितलं ना बिस्किट टाकलं खात नाही, म्हणून बरं झालं मी एकच टाकलं. तर मी तिला 2-3 टाकणार होते, आता पुढे तरी टाकलं असतं, खाल्लं असतं तर. पण आता काय त्याच ना. हेअरस्टाईल, आता हेअरस्टाईल करायची का येते, दुसऱ्यांची येते, स्वतःची येत नाही. मला करून फायदा नाही, माझे केस सिल्की आहेत, तर वाढलेत माझे केस. इतके झालं, एवढे कापलेले मी, एवढे केस कापलेले, एवढे आहेत. आणि केस म्हणजे एवढे सिल्की आहेत ना, काल धुतलेले मी, काहीच नाही, केस पण नाही विचारले तरी येतं. असं बोडी घातलं ना तर आपोआप येत, एवढे सिल्की आहेत. आणि काही करत नाही त्या केसांना, मी तेल पण लावत नाही. ऍक्च्युली तेल लावलं मला डोकं दुखायला, म्हणून तेल नाही लावत, आधी लावत, पण आता तेल पण नाही, काहीच करत नाहीये. पण आहेत जन्मतात असं काहीतरी आहे. पण पहिल्यापासून आहे, माझ्या आईचे होते, माझे आहेत, माझ्या बहिणीचे आहेत, माझ्या आत्याचे गुडघ्यापर्यंत केस आहेत, तर दुसऱ्या आत्याचे आहेत, माझ्या दोन्ही बहिणींचे, 2 बहिणी आहेत ना, त्यांचे नाही, त्यांना केसच नाही, एकदम एवढे छोटे छोटे. आणि आम्ही 4 जणी आहेत ना, तर आम्हाला 4 केस लांब आहेत, म्हणजे सॉरी 3 जणींना, मला, सीमाला आणि मोनाला. बाकींचे सगळ्यांचे केस एकदम छोटे, त्या दोघींचे. आम्ही 5 जणी बहिणी आहेत, म्हणजे एका काकाला
2 मुली आहेत, दुसऱ्या काकाला 1 मुलगी आहे आणि आम्ही दोघी बहिणी, अशा आम्ही 5 जणी आहे. तर त्याच्यातल्या आमच्या तिघींचे केस खूप मोठे आहेत आणि खूप मोठे म्हणजे मी आता कट करते म्हणून, नाही तर माझे पण केस खूप मोठे होते, एवढे एवढे केस होते माझे, मी आता कट करते म्हणून. तर आमचे एवढे तरी आहेत, माझे एवढे तरी आहेत, तिचे एवढेच आहेत, त्या दोघींचे एवढेच आहेत, एवढे छोटे छोटे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहितीये का, त्यांच्या केसांना वाढ पण नाही एवढी, पण आमच्या तिघींच्या आहे. आणि माझ्या आईचे लांब केस होते, माझ्या आजीचे लांब होते, माझ्या आत्याचे, माझ्या दुसऱ्या आत्याचे एवढे नाहीत, पुण्यावाल्या आत्याचे एवढे नाही, पण तिचे पण लांब आहेत. असे आम्ही किती मुली आहेत, म्हणजे आत्या, मी, आई, आजीचा ऑफ झाली, आई ऑफ झाली, म्हणजे त्या 4 जणी आणि आम्ही 3 जणी, आम्ही 7 जणीचे केस आमचे खूप लांब. आणि आमच्या घरात मुलं किती आहेत माहिती, 3. आता काका वगैरे त्यांना जर पकडलं तर 6 जण होतात. त्यांच्या क्वांटिटीत आमची क्वांटिटी जास्त आहे मुलींची. मग आत्ता फक्त 2 आत्या आणि आम्ही 5 जणी, आम्ही 7 जणी आहेत. आणि मुलांमध्ये आणि आमच्या 2 7, 8, 9 जण येतात. आणि मुलांमध्ये बघायला गेलं तर छोटा काका, मधला काका ऑफ झाला, माझे पप्पा ऑफ झाले होते, छोटा काका, त्यांचा मुलगा आणि मधल्या काकाचे 2 मुलं, असे ते 4 जण. मुलींची क्वांटिटी जास्त आहे. काय बोलतात त्याला, महिला मंडळ जिंदाबाद, महिला मंडळ जिंदाबाद असे आणतात. ओके, चला आता काम करून देवपूजा करायला लागली, भेटूया नंतर. तांदळाची पेस्ट केली आणि ह्याच्यात काय टाकलं माहितीये का, पेरी पेरी मसाला टेस्टला. तांदळाची पेस्ट एवढी छान झाली ना, मस्त झाली एकदम भारी, तूप बीप टाकून मस्त केली छान. मी दाखवणार होती कशी केली, म्हटलं नेक्स्ट टाइम दाखवते आणखी नाही कुकरमध्ये. मस्त झाली टेस्ट, एकदम भारी लागते. तिला उठवते आता खायला, खाते की नाही का माहिती. आजारी माणसाला दिली ना लगेच कुठून चालायला लागेल. तिला उठवते आता मी, हृदय आहे हृदय. आणि मी काढली माहितीये का खायला, मी टेस्ट करून बघितलं झाली कशी ती, कारण का मी बऱ्याच दिवसांनी केली. नंतर मग आता ती झोपली तर तिला गरम आहे, उठवते, तिला पण देते. किती जवळ डोंगर आहे आमच्या, हे बघा किती स्टार्ट होते डोंगरची ना. हॉट वॉटर नाही घेतलं मी, ह्याच्यात दूध असतं पण तरी पण मी आता हे कॉफी दुधातूनच घेतो. बघूया कशी होते. आवाज येतो का पावसाचा, पडतो एवढ्या जोरात, एकदाच पडतो पण ढग येत ना, एवढे आलेत ना विचार बघ, एवढे सगळे असे ढग आलेले. ते बघायचं डोंगरात एवढे ढग आले, पाऊस पडतोय, जाम जोरात पडणार आहे. आता सकाळपासून थोडा 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 चाललेला ना. आता बघा आता किती वाजले, 7 वाजलेत बरोबर, 7 वाजले. त्या बाहेरचं वातावरण असं झालंय ना एकदम गार पावसामुळे. मी पूजा करून घेते तोपर्यंत, नंतर मी बोलले आज काय जास्त शूट करायला भेटलं. पाऊस जाम पडते इथे, हे दिसतच नाही आहे ना. आता दिसत होते ना डोंगर, असा का पाऊसच पडतोय, काहीच दिसत नाही, पुढचं पण नाही. आता हे बघा, आता ढग दिसत होते ना, मी बोलली ना तुम्हाला. बघा झाडं कशी झाली, तेवढा पाऊस पडतो. जस्ट मी तुम्हाला दाखवलं असं आणि दिवा घ्यायला गेली, एवढ्यात रपारप रपारप पडायलाच लागला आवाज. तिथे तिकडे बघा तेवढं पाणी आलं दिसत, डोंगर कसे झाले, स्मशान दिसतच नाहीये. बघा इथून हा डोंगर आहे, दिसतच नाही. ओ माय गॉड, दिनेश कसा येईल. शिमला
मिरची, शिमला मिरची, कढी कुठे गेली? सिंपल काय बेसन काय माहिती, बेसन टाकून केली असते. वरण भाताचा कुकर लावलेला, वरण भात झालं. आता त्याचा दिनेश बोलला त्याचं जिरा राईस कर. आता ते जिरा राईस करायचं, बघू काय होतं ते. टोमॅटो पण टाकते शिमला मिरचीमध्ये. टोमॅटो असले का टोमॅटो घेता. टोमॅटो 30 रुपये किलो. 3-4 भाज्या पाव किलो. त्या पण सांगते जास्त नाही की अर्धा किलो. काय किती झाले माहिती का? 90 रुपये झाले. माणसांनी खायचं काय? आणि आता जे चाललं आहे जंतर मंतरवरती, आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे, कोण बघतो कोण नाही. मला तर आता असं झालं ना, काय सांगायचं, तिथे तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यासारखं. म्हणजे आपल्याला सगळं माहिती असून आपण गपचूप बसायचं, असं सगळं चाललेलं आहे. तर जंतर मंतरवरती जी 20 लोक, 20 सॉरी लोक नाही, मुलं आहेत ती, ज्यांनी नेटचं एक्झाम दिलेलं आहे आणि पेपर लीक झालेले. तर त्या मुलांनी आत्महत्या केली अक्षरशः. तर त्या मुलांच्या म्हणजे त्यांना एक न्याय मिळावा म्हणून सगळं धडपड चालली आहे जंतर मंतरवरती. आजचा भयानक प्रकार झाला. एकदम असं वाटतं आपण म्हणजे कुठे राहतोय, आपण आपल्या देशातच राहतोय की आणखीन कुठे राहतोय. म्हणजे एवढं सर्व माहिती आहे पण खरंच अक्षरशः असं झालंय ना, तर तोंड उघडावं की नाही इथपर्यंत येते. इथपर्यंत आपण कसं आहे माहिती आहे का, आपण आम नागरिक आहे. म्हणजे आपल्याला हातात काय ना सत्ता आहे काय, कोण आपल्याला सपोर्टिंगला नाही आहे. आणि माणूस तिथेच मरतो जेव्हा त्याला कोण सपोर्टिंगला नसतं, काय नसतं. खरं आपल्यामध्ये खूप ताकद आहे, पण ती बोलणं आणि करणं ह्याच्यात खूप फरक आहे. जेव्हा आपण नॉर्मली गोष्टी बोलतो किंवा काय घरातलं असू दे काहीतरी, तेव्हा आपण एक पुढाकार घेऊन बोलू शकतो. पण जेव्हा ते वरच्या लेवलला जातो, वरच्या थराला जातो, तेव्हा मग एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे ना, कधीच बघितलेलं नाही. ते फर्स्ट टाईम बघितलं. जंतर मंतरवरती एवढे विद्यार्थी आले, तेवढी लोक आले. आज जंतर मंतरवरती पूर्ण शेतकरी, कुठले दिल्ली वगैरे इकडचे शेतकरी, पूर्ण शेतकरी निघाले तिकडे जायला. फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आज महिना होते तरी त्यांनी काहीच केलेलं नाही. 28 मेला जितके आलेले आपल्या इंडियामध्ये आले ते इंडियन आहेत, ते तिकडे जॉबला होते. जेव्हा ही कॉकरोच पार्टी झाली त्यांनीच चालू केली, ते आले इथे, तेव्हापासून ही लढाई चालू आहे. तर आत्तापर्यंत चालू आहे. तर 20 दिवसांचं अनशन ठेवलेलं सरांनी या सोनम वांचूक सरांसाठी त्यांनी अनशनवर होते 20वा दिवस. फक्त एवढीच त्यांचं म्हणणं का धर्मेंद्र प्रधान शिक्षण राजीनामा द्यावा. 20 मुलं मुलांनी फाशी घेतली आहे, त्याच्यासाठी सगळी धडपड चालते. त्याच्यात तुम्हाला आणि मला पण माहिती आपण कोणाला सपोर्ट तुम्हाला काय वाटतं? मी अभिमानाने सांगते की मी एक भारतीय आहे.
पण हे सगळं बघून असं वाटतं ना ते आपल्या देशासाठी एवढ्या देशभक्तांनी रक्त सांगितलं किंवा त्यांचं बलिदान दिलं, हे सगळं व्यर्थ आहे का? म्हणजे पुढे जाऊन काय आहे? पुढे जाऊन काय? आत्ताच काय तुम्हीच बघा ना, आत्ताच काय आता काय करायचं? खरंच खूप टेन्शनची होते. म्हणजे खूप टेन्शन काय केलं काय आपण काय करू शकतो? आपण खूप काही करू शकतो, पण आपले हात तोंड सगळं बांधलेलं आहे. मोडायला तिथे खूप काळजी आहे. तुम्हाला माहितीये जेव्हा प्रधानमंत्री झाले कोण मोदी सर प्रधानमंत्री झाले तेव्हा एक आशा होती आता चला राष्ट्र होणार सगळं आपल्या ह्याच्यात राहणार आहे. तसं काय नाही, पण जे काही चाललंय ते बघून असं वाटतं ना आपण हिंदू असून नक्की राहू का तिथे? आपण कुठे काय म्हणून राहतो ते हिंदू चाललंय आता. तर ते ऍक्च्युली तुम्हाला सांगू, आता जे चाललंय ना हे हिंदू मुस्लिम वगैरे असं काहीच नाही, फक्त एक सिंपल धर्मेंद्र प्रधान राजीनामा तेच सोनम सर हे सगळं पुढाकार घेतला केंद्र साईडला सपोर्ट सोनम सर आले. सोनम सर उपोषण करायला घेतलं. आजचा 20वा दिवस काही नाही, सिंपल आहे, फक्त राजीनामा द्या. आपल्या मुलाला जर थोडस रोज म्हणजे थोडस काही लागलं आपलं जीव कसं होतं. आता हे जे आई-वडील आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी जवळ पेक्षा जास्त आणि मिडल क्लास आहे आणि त्यांच्या मुलांनी फाशी तरी चुकीचं आहे का? राजीनामा मागतायत ते चुकीचं आहे. दुसरं काही नाही, त्याच्यात कुठलं पॉलिटिक्स नाही किंवा मी कुठलं पॉलिटिक्ससाठी बोलतही नाही, कारण का मला पॉलिटिक्स आवडतच नाही. जे रिअल आहे ते रिअल. आपल्या मुलाला जर आपण थोडंसं लागलं तर नंतर टेन्शन मध्ये येतं किंवा काय हाय करत दुसऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली त्या आईवडिलांना कसं वाटत असेल. आवाज उचलला पाहिजे. माझं तर छोटस माझं युट्यूब चॅनल आहे, त्या मोठं नाहीये, पण आवाज उठवा याविषयी. कसं आहे माहितीये का, आज कोण म्हणणार आहे उद्या कोण म्हणणार काहीतरी चांगलं करून मोडतं ते ऍक्च्युली आणि बोलायला खूप बोलते माझा पोटात थोडी मोठा हाताचं बोलते बरोबर बोलते पण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आता सकाळी तुम्ही आधी नोटीस द्या. नोटीस नव्हती काही नव्हती. मी एवढी शिकलेली नाही, पण मला डोकं आहे का मला समजतो. आधी तुम्ही सांगतो तुम्ही सरळ विदाउट ड्रेस मध्ये आला तिथे जंतर मंतरवरती एक व्हाईट चादर आणली ती साईडला लावली आहे आणि त्यांना युनिफॉर्म मध्ये नव्हते लोकांनी घेऊन गेले. त्यांना काही पोलिसांनी त्यांच्या शिव्या पण दिल्या असं मी ऐकलं. ते चुकीचं आहे. आज खूप सायंटिस्ट आहे आपल्या देशासाठी त्यांनी काही केलेलं आहे पण तुम्ही सपोर्ट करत नाही.
मी म्हणते तुम्ही जर तुमची ड्युटी करताय पोलीस लोकांना सांगतो तुम्ही ड्युटी करताय ड्युटी करा पण तुम्ही शिवी कशाला देता. आज ते कुठे आज ते एवढ्या लोकांसाठी तुला सपोर्ट करा. नाही तुम्हाला जर ऑर्डर आली आहे वस्तू तुम्ही करा पण असं करायला नको होतं. ऍक्च्युली खूप चुकीचं झालंय. मी आता काय सांगू मॅड होऊन जाते विचार वगैरे त्या सगळ्या गोष्टीचा आपल्या मुलांविषयी झालं असतं काय केलं असतं. माझी गाडी नाही माझ्यावरच पण नाही सपोर्ट करा आणि कॉर्पोरेट जनता पार्टी तुम्ही असं सेवा करवायची प्रामाणिकपणे आणि मला तर वाटतं सीएम विजय थालापतीच झाले पाहिजे आपले तर काहीतरी देशाचं. आज त्यांनी काय केलं बघितलं काय कामं केली जबरदस्त तुमच्यासाठी. ठीक आहे मी आज तेवढंच करणार आहे कारण आज मुलंच नव्हतं जॉब करायचं पण थोडंफार केलं आणि ज्या कामं आहेत आपली ती केलीच पाहिजे म्हणून रील्स वगैरे टाकते. मला तुला असं हे नाही की आपण कुठे राहतो काय समजत काय होणार आहे आपलं मग ते इंटरेस्टच बरे होते ना. ठीक आहे तर इथे माझा ब्लॉग संपवते. आज तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉग काय होतं बघूया. तुम्ही कधी लक्षात आणलं म्हणजे मी टीव्ही करायला प्लीज कमेंट करून सांग. बाय टेक केअर. बघ मी जिरा राईस करते त्या तेल थंड टाकत ते आणि ते दाल तडका कसं मला काय माहित नाही आणि ते शिमला मिरची ही करपली नाही अशी. आता मी दाल तडका कशी देते ते बघा. मी आता तो भात कुकरला लावलेला आता जिरा टाकते. आज सॉरी दाल तडका नाही जिरा राईस करायचं जिरा राईस. आता त्याच्यात भात टाकू. आता मी एकटीच दाखवतो तुम्हाला परतून घेते नंतर कोथिंबीर टाकते. आमचे कांदे खूप चांगले मोठं आणलेलं ती प्राईस कमी मिळते का तुम्हाला सांगते फक्त ते झाले परतून घेते त्याच्या मोबाईल फक्त त्याच्यात डाळीचं बंद करते मस्त जाते. पण परतवला भात आता ह्याच्यात कोथिंबीर टाकते. होईल आता काय झालं की त्याच्यावर जास्त झालं त्याच्यानंतर कोथिंबीर परतून घेऊया. असे तरी झालेलं आहे. खूप शॉर्टकट भात शिजून घ्यायचं नाही तर जिऱ्याची फोडणी द्यायची. तुम्ही कसा करतात ते सांगा. दाणके सुद्धा व्हायला पाहिजे मसाला मेनूची फरमाईश होती जिरा राईस आणि दाल तडका मस्त झालं. आवडेल भाजी पण झाली.